नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक वेळा तुमचे मनापासून स्वागत आहे। तर आज आपण विदर्भातील स्पेशल धापोडे म्हणजेच ज्वारीचे पापडची रेसिपी बघणार आहोत। प्लीज व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम इथे मी 3 कप ज्वारीचे पीठ घेतलेले आहे। 3 कप ज्वारीचे पीठ आणि 1 कप गव्हाचे पीठ घेतलेले आहे। गव्हाचे पीठ यासाठी कारण याला पापडला छान बाइंडिंग येतं आपल्या, नाहीतर पापड फाटू पण शकतात, त्यामुळे गव्हाचे पीठ टाकायचे आहे। आता यामध्ये मी 5 कप पाणी यूज केलेलं आहे पीठ भिजवण्यासाठी। पिठाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता इथे मी टोटल 5 कप पाणी वापरलेलं आहे पीठ भिजवण्यासाठी। पहिले सुरुवातीला 4 कप वापरले आणि आता आणखी 1 कप वापरणार आहे आणि पीठ व्यवस्थित हाताच्या साहाय्याने छान व्यवस्थित भिजवून घ्यायचे आहे। आता हे पीठ तुम्ही जेव्हा आपण पापड बनवतो तेव्हा सुद्धा भिजवू शकता वेळेवर, पण हे पीठ मी रात्रभर ठेवणार आहे। रात्रभर ठेवल्याने याला छान अशी आमतं पीठ आणि छान आंबट अशी चव येते पापडला, खूप छान लागतं याचा घाटा, आणि ओले पापड देखील खूप छान लागतात। आता दुसऱ्या दिवशी बघा, पातेल्यामध्ये मी इथे 12 कप पाणी यूज केलेले आहे। आधी सुरुवातीला पीठ भिजवायसाठी 5 कप आणि हे 12 कप पाणी छान आपल्याला गरम करून घ्यायचे आहे। पाणी गरम झाल्यावर आपण यामध्ये मीठ टाकून घेऊया चवीनुसार। आता ते पांढरे तीळ टाकून घ्यायचे आहे, 2 चमचे टाकून घेतलेले आहे मी। आता इथे मी 1.5 चमचा तिखट टाकलेलं आहे, लाल तिखट आपलं। तिखटाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। इथे तुम्ही जिरे देखील टाकू शकता थोडे। आता इथे मी चिली फ्लेक्स टाकून घेतलेले आहे। मी विकतचं चिली फ्लेक्स टाकलेलं आहे, तुम्ही घरी सुद्धा हिरव्या मिरची आपलं लाल सुक्या मिरचीचं भरड करून घेऊ शकता, ते सुद्धा टाकू शकता। आता व्यवस्थित छान हलवून घ्यायचे आहे। आता पाण्याला उकळी आल्यावर बघू शकाल उकळी आली। उकळी आल्यानंतर आपल्याला जे पीठ आहे भिजवलेलं ते थोडे थोडे टाकून घ्यायचे आहे आणि हलवत सुद्धा राहायचे आहे, त्याने आपल्या पिठाला गुठळ्या होणार नाही। छान व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे, हलवत राहायचे आहे। आता इथे आपल्याला 15 मिनिटे हाय फ्लेमवर हे पीठ छान व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहे आणि हे आपल्याला छान स्टार्टिंगला कंटिन्यू हलवत राहायचे आहे, जेणेकरून पीठ खाली गंजाला लागणार नाही, नाहीतर हे लवकर खालून जळतं, मग जळका असा वास येतो, त्याच्यामुळे आपल्याला हलवत राहायचे आहे। आता 15 मिनिटं हाय फ्लेमवर आणि 15 मिनिटं आपल्याला लो फ्लेमवर, म्हणजे टोटल 30 मिनिटे आपल्याला पीठ शिजवून घ्यायचे आहे, 30 ते 35 मिनिटं। बघू शकाल आपलं आता हे पीठ थोडे थोडे घट्ट होत चाललेले आहे। बघा आता इथे आपले हे पीठ रेडी आहे। तर आता आपण हे पिठाचे पापड बनवायला घेऊया। बघू शकाल छान असं घट्टसर आलेलं आहे। चला आता पापड तयार करायला घेऊया। इथे मी ओला सुती कापड घेतलेला आहे। सुती कापड घ्यायचा आहे, कॉटनचा, ओला करून घ्यायचा आहे। आधी ओला करून छान पिळून घ्यायचा आहे। बघू शकाल आता पापड टाकून घेतलेले आहे। मी पाटावर सुती कापड टाकलेलं आहे, कारण आमच्या गच्चीवर काम चालू होते, त्यामुळे मी पाटावर गॅलरीमध्येच पापड सुकवून घेतलेले आहे। तुम्ही टेरेसवर सुद्धा हे पापड छान व्यवस्थित खाली टाकून घेऊ शकता। आता बघा सकाळचे 9 वाजलेले आहे आणि पापड वाळवायला ठेवून द्यायचे आहे। बघा आता संध्याकाळचे 4 वाजता आपले हे पापड बघा सुकलेले आहे। आता पापडची उलटी साईड करून घ्यायची आणि छान पाणी शिंपडून घ्यायचे आहे व्यवस्थित सगळीकडे छान पाणी व्यवस्थित शिंपडून घ्यायचे, जेणेकरून हे पापड आपले छान व्यवस्थित निघतात। आता सरळ बाजू करून बघा, व्हिडिओमध्ये दाखवले आहे याप्रमाणे व्यवस्थित छान पापड काढून घ्यायचे आहे अलगद हाताने। बघू शकाल हे पापड ओले देखील खूप छान लागतात, मला भरपूर आवडतात। आमच्या घरी तर ओले पापडच भरपूर खाल्ले जातात। बघू शकाल आता हे पापड आपल्याला आणखी 1 दिवस वाळवून घ्यायचे आहे उन्हामध्ये। आणखी 1 दिवसानंतर बघा आपले पापड असे होतील 1 दिवसानंतर। आता हे आपले पूर्ण वाळलेले आहे, बघू शकाल पूर्ण छान कडक उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहे। चला आता तळून दाखवू। इथे गरम तेलामध्ये मी हा पापड तुम्हाला तळून दाखवते। खूप छान लागतात हे पापड, खिचडी वरम भातासोबत तोंडी लावायला। छान दोन्ही साईडनी व्यवस्थित तळून घ्यायचे आहे। बघा किती छान आपले पापड तयार आहे, बघू शकाल। हे पापड तुम्हाला जर तेल आवडत नसेल तर तुम्ही गॅसवर हे पापड भाजून पण घेऊ शकता। बघू शकाल इथे मी हा पापड भाजून पण घेतलेला आहे, भाजून पण खूप छान लागतात हे पापड।
जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तसंच मित्रमैत्रिणींसोबतसुद्धा शेअर करा. चला तर मग भेटूया पुढच्या आपल्या नव्या एकी रेसिपीसोबत. तोपर्यंत टेक केअर. टाटा. थँक्यू.